सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अ, आमच्या दोघांचा प्रेमविवाह होय, ते आणि धडधडीत दिसतंय. आणि हं, हं. लग्न करताना पत्रिका न बघताच आम्ही लग्न केलं. बरं, मन जुळली त्यामुळे पत्रिका जुळं न जुळं बरं. आता पुढे जायचंच आहे. असा एक हे होता. हं, हं. त्यामुळे तेव्हा नाही बघितली, पण आता मात्र असं झालं की आता बघूयात. आता जाणून घेऊयात की कशा पद्धतीने आहे. त्यामुळे सांसारिक तर आहेच आहे. छान आयुष्य आमचं हं, हं. छान सुरू आहे. पण हं, हं. करिअर संदर्भात मला स्वतःला विचारावंसं वाटतं. कारण की एकूण 23 ते 24 वर्ष मी या कलेच्या क्षेत्रात काम करतोय. स्ट्रगल करतोय, हं, धडपड हं, करतोय. हं. अगदी माझा स्ट्रगल वैयक्तिक दूध टाकण्यापासून जो सुरू झाला, ग्रेट. तो आज मुंबईत मी स्थिरावलोय. स्वतःचं घर आहे छान. आणि वेगवेगळ्या माध्यमातून मग ते नाटक असो, सिनेमा असो, मालिका असो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. पण ह्या सगळ्यामध्ये मनाजोगं काम जे असतं, मी माझ्या परीने 100-500% देण्याचा प्रयत्न करतो. होय. पण हा प्रयत्न प्रयत्नच राहतो. त्याच्या पुढे जाऊन आपण जे म्हणतो ना, की जे स्वप्न पाहून मी या क्षेत्रात आलो, स्टारडम किंवा हं. सेलिब्रिटी, ह्या सगळ्याच्या पलीकडे आता मी गेलोय. आता ह्या ह्या सगळ्याचं काही कौतुक मला हं. राहिलेलं नाहीये. पण तरीही एक अभिनेता म्हणून मला जे माझ्या जोगं काम अजूनही मिळालं नाही अशी जी खंत आहे, तर ते कधी मिळेल किंवा तो आपण काय म्हणतो भाग्योदय तुमच्या बाकी. भाषेत, तो कधी होईल? खूप छान. तुमचे सगळेच प्रश्न छान आहेत. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. तुम्ही जरी पत्रिका जुळवलेली नसली, हं, तरी महत्त्वाचा विभाग म्हणजे या दोन्ही पत्रिका एकमेकांना प्रचंड पूरक आहे. बरं. तुमच्या पत्रिकेचा राशीस्वामी आणि यांच्या पत्रिकेचा राशीस्वामी एकच आहे. ओके. तो म्हणजे मंगळ. हो, हो. मग होतं काय ना, की तुमचा अग्रेसिव्ह मंगळ आणि त्यांचा सेन्सिबल मंगळ. फक्त कसं आहे ना, की एक जरी असला तरी खूप मोठा बदल आहे. म्हणजे तुमचा राशीस्वामी मंगळ जो आहे तो अग्नितत्वाचा आहे हं, आणि यांचा जलतत्वाचा आहे. म्हणजे जोडप्याने जसं असावं तसं बरं. आहे. तुम्ही अग्रेसिव्ह, त्या हं, संवेदनशील. तुम्ही धडाडी घेणाऱ्या, त्या मागून हळूच सपोर्ट करणाऱ्या. तुमच्या आयुष्याचा संघर्ष तुम्ही सांगितला. पण यांची पत्रिका असं सांगते, यांना सहज काहीच मिळालं नाही. नाही त्यांचाही संघर्ष आहे. काहीच मिळालं हो, नाही. हो, हो. म्हणजे ही पत्रिका असं सांगते, की लहान असताना चॉकलेटसुद्धा सहज नाही मिळालं. या टोकाचा संघर्ष यांनी देखील केला आहे आणि म्हणून तुमचा संघर्ष त्यांना समजतोय. कारण ही सहवेदना त्यांच्यात आहे आणि म्हणून तुमचं खूप सुंदर संसार आहे. आता राहिला प्रश्न करिअरचा. तर कसं होतं ना, प्रत्येक पत्रिकेला एक वेळ असते. त्याला आपण म्हणतो समय बडा बलवान. हं, कुणाची वेळ केव्हा येते, कुणाची अगोदर येते, कुणाची नंतर येते. हं. तुमच्या पत्रिकेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर काही असेल, ते या पत्रिकेला आपण 2 पार्टमध्ये डिव्हाईड करू शकतो. सुरुवातीचं आयुष्य संपूर्ण संघर्षाचं. त्याच्यानंतर अचानक थोडंसं टर्नआउट वाटलं, खूप मोठे स्वप्न दिसले. पण ते टेम्पररी होतं. हं, तेवढं नव्हतं जेवढं तुम्हाला स्वप्न दिसले. हं. मग त्याच्यानंतर तिसरा टप्पा आला, तिथे तुम्ही फक्त चालत राहिलात, पळत राहिलात, रोज नवीन संघर्ष केला. आणि आता चौथा टप्पा येणार आहे. आणि तो जबरदस्त आहे. आता तुमच्या राशी स्वामीची महादशा सुरू होईल. आणि मुळात काय झालेलं आहे ना, की ह्या पत्रिकेला राशी स्वामी प्रबळ आहे. म्हणजे प्रत्येकाच्या कुंडलीत एक लाभस्थान असतं, ज्याला आपण इच्छापूर्तीचं स्थान म्हणतो. म्हणजे ईश्वराने आपल्याला ते स्थान देऊन पाठवलेलं असतं, की तुम्ही इच्छा मनात धरा, त्या पूर्ण होतील. तर तुमचा राशी स्वामी त्या लाभस्थानात आहे आणि त्याची आता महादशा सुरू होईल. म्हणजे तुम्ही जी जी स्वप्न पाहिली आहे ती पूर्ण होण्याचा तो काळ असेल. वाह! तो केव्हा सुरू होईल तर 2026च्या डिसेंबरला सुरू होईल, पण त्याचं फळ मिळेल 2027च्या जानेवारीपासून. बरं. म्हणजे हे अख्खं वर्ष मला तशी वाट बघायची आहे, पण या वर्षात प्रचंड परिश्रम आहेत. 7.5 नुकतीच सुरू झाली आहे. हं, मूळ पत्रिकेतल्या राहूवरून शनी जातोय. 7.5 सुरू होणं वेगळं आणि हं. मूळ पत्रिकेतल्या राहूवरून जेव्हा शनी जातो,
तेव्हा एक वेगळा संघर्ष. शनी हा तुमचा कर्मेश आहे. कर्म अधिपती जेव्हा राहूवरून जातो तेव्हा तुम्ही यावर्षी जे नियोजन कराल कार्याचं ते येणारे 10 वर्ष तुम्हाला पुरणार आहे. बरं. प्रचंड नियोजन कराल. म्हणजे गेली काही महिने तुमचं झोप डिस्टर्ब झालेली. हम्म. कारण आपण जे करतोय, जे अचीव करायचं आहे, जे एक स्वप्न पाहिलं आहे, आउट ऑफ द वे जाऊन लोकांमध्ये काहीतरी प्रेझेंट करायचं आहे, या जन्मात आल्याचं सार्थक करून घ्यायचं आहे, ती घडण्याची वेळ येईल 2027 मध्ये. त्याचा त्रास कसं होतं, एखादी घटना घडण्यापूर्वी त्याचे सिम्पटम तयार होतात. हम्म. ते सिम्पटम आता तुमचे सुरू आहे. अच्छा. ईश्वर अगोदर तुमची झोप उडवतो, बरं. तुमच्याकडनं परिश्रम करून घेतो आणि मग तुम्हाला देतो. तर ती देण्याची वेळ येईल फेब्रुवारी 2027 पासून. हा, म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितल्यावरती पूर्ण होतात. हो, उघड्या डोळ्यांनी जे झोप उडवतात ती स्वप्न. आणि इथे आम्ही अजून काय पाहतो ना, की तुम्ही नेमकं ज्या सेक्टरमध्ये आहात ते तुमच्यासाठी बनलंय का, हा, मी बरोबर. जे निवडलेलं क्षेत्र आहे योग्य ते आहे का? तुमच्यासाठी योग्य आहे का. बरोबर. मग जेव्हा ते योग्य दिसतं त्याचा अर्थ असतं की हो, यशाची टक्केवारी वाढणार आहे. वा. कलेचा जो कारक आहे तो आहे शुक्र. हम्म. धड आणि शुक्र म्हणजे फक्त कला नाही. शुक्र हा राक्षस गुरु शुक्राचार्य, आणि शुक्राची दृष्टी तुमच्या चंद्रावर आहे. हम्म. सौंदर्य देतो किंवा स्मार्टनेस देतो, कर्तृत्व देतो, हार्डवर्क देतो. म्हणजे देवगुरु बृहस्पतीपेक्षा सुद्धा शुक्राचं यश हे मोठं आणि दीर्घकाळ चालणार असतं. बर. आणि यांच्या पत्रिकेत देवगुरु बृहस्पती आणि शुक्र दोन्ही छान स्थितीत बसलेले आहे. नवपंचम आहे, गुरु मंगळ युती आहे, त्याला आम्ही मार्गदर्शक आणि सेनापती यांची युती म्हणतो. त्यामुळे ही पत्रिका प्रचंड यश गाठणार आहे. 2027 पासून सुरुवात होईल. 2027 पासून सुरुवात होईल. 2033 पर्यंत तुम्ही ते सातत्याने कराल. 33 नंतर पुन्हा एकदा टर्नआउट येईल आणि तुम्ही एखादी नवीन दिशा निवडू शकता कार्याची. बर.